लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। इथं तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आगरी कोळी या यूट्यूब चॅनलवरती। तर स्वाद कोलीवाड्याच्या या सेगमेंटमध्ये आपण घेऊन येत आहोत एक स्वीट रेसिपी। स्वीट बोललं की आपल्या मुलांसमोर येतं ते म्हणजे चॉकलेट। तर तुम्हाला थंबनेलवरनं तर कळालंच असेल, आज मी बनवणार आहे फटाके चॉकलेट। तर फटाके चॉकलेट म्हणजे काय ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर फटाके चॉकलेट बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे चॉकलेट्स बनवणार आहोत। तर त्यासाठी चला पाहूयात आपण काय काय इंग्रेडिएंट्स लागतात ते। तर इथे घेतलं आहे मी मिल्क चॉकलेट, क्रॅकल्स, इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत आणि इथे मिल्क कंपाऊंड आहे, डार्क कंपाऊंड। तर मी जे कंपाऊंड घेतलेले आहेत कट करून ते अशा प्रकारे असतात, मिल्क कंपाऊंड, डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड। तर मी मोडेचं हे प्रिफर करेन की मोडेचं चांगलं असतं टेस्टला, त्याच्यासाठी मी मोडेचं यूज करत असते। तर चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी ते गरम पाणी घेतलेलं आहे आणि बाउल घेतलेला आहे। तर इथे मी स्टिकर घेतलेले आहेत आणि इथे पॅकिंगसाठी आपण बॉक्स घेतलेले आहेत दिवाळी सेलिब्रेशनचे। तर इथे मी मोल्ड घेतलेला आहे, हा आहे पाऊस, चक्री, सुतली बॉम्ब, रॉकेट आणि इथे लक्ष्मी बॉम्ब आणि आहे पेपर शेट जे आपल्याला डेकोरेशनसाठी लागणार आहेत। तर चॉकलेट मेल्ट करताना मी मिक्स करून घेणार आहे मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट, कारण डार्क चॉकलेट हा खाताना थोडा कडू लागतो, त्याच्यामुळे मी हे दोन्ही चॉकलेट मिक्स करून घेईन। तर चॉकलेट मेल्ट करताना आपण हा बाउल पाण्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून त्याला स्टीम येईल आणि आपलं चॉकलेट मेल्ट होईल। तर चॉकलेट मेल्ट करताना इथे आपण खाली बाउलमध्ये गरम पाणी घ्या। मेल्ट करताना एक लक्षात ठेवायचं आहे की हा बाउल हा पाण्याला टच नाही झाला पाहिजे, कारण मग डायरेक्ट चॉकलेट तुमचं खराब होईल। तर 5 ते 10 मिनिटं असं मिक्स करत राहा म्हणजे ते चॉकलेट मेल्ट होईल। अशा प्रकारे आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। तर वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। हे प्लेन चॉकलेट झालं आता आपलं। तर इथे मी 3 बाउल घेतले, तिनामध्ये थोडं थोडं प्लेन चॉकलेट टाकून घेते। तर इथे ड्रायफ्रूट्स नट चॉकलेट बनवण्यासाठी इथे ड्रायफ्रूट्स टाकूया एक याच्यात, एका बाउलमध्ये। एक याच्यात क्रॅकल्स चॉकलेट टाकूया आणि हे प्लेन चॉकलेट। तर हे मिक्स केलं आहे मी ड्रायफ्रूट्स नट चॉकलेट आणि क्रॅकल्स चॉकलेट। हे क्रॅकल्स चॉकलेट खाताना मस्त क्रंची लागतं। तर इथे मी मिल्क आणि डार्क चॉकलेट जसं मेल्ट केलं तसंच आपण व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेऊ। तर चला आपण आता वेगवेगळ्या मोल्डमध्ये हे चॉकलेट फिल करून घेऊया। तर आता मी याच्यामध्ये क्रॅकर्स चॉकलेट भरून घेते। हे आहे पाऊस।
आता हे चक्रीमध्ये मी हे नॉर्मलवालं चॉकलेट फिल करून घेते. तर रॉकेट आपण सेट करताना हे स्टिक आहे ते फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधीच सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे रॉकेटला मी स्टिक लावून घेतलेत फ्रीजमध्ये सेट करण्याच्या आधी. वरतून थोडं मी सेट होण्यासाठी चॉकलेट फिल करता येईल. तर अशाच प्रकारे मी व्हाईट चॉकलेट पण मेल्ट करून आणले, ते पण आपण याच्यामध्ये फिल करून घेऊ. तर अशा प्रकारे मी सर्व मोल्ड फिल करून घेतलेत चॉकलेटने आणि आपण ते ठेवणार आहोत फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी, जेणेकरून आपले चॉकलेट मस्त सेट होतील. A few moments later. तर अशा प्रकारे मी हे सगळे मोल्ड फ्रीजमध्ये सेट करून घेतलेले आहेत. तर आपण त्याला एका रॅपरने आता रॅप करणार आहोत चॉकलेटला. चॉकलेट मस्त आपले सेट झालेले आहेत, हे बघा. तर अशा प्रकारे सगळे मी चॉकलेट काढून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, मस्त सेट झालेले आहेत चॉकलेट. तर अशा प्रकारे मी सर्व मोल्डमधून चॉकलेट काढून घेतलेले आहेत आणि चॉकलेट मस्त आपले सेट झालेले आहेत. आता मी एका रॅपरने हे सर्व चॉकलेट रॅप करून घेते. अशा प्रकारे आपण सर्व चॉकलेट रॅप करून घेऊ. तर रॉकेट पण आपण अशाच प्रकारे रॅप करून घेऊ. तर अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट इथे रॅप करून घेतलेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण याला स्टिकर लावू फटाक्याचे, म्हणजे त्याला फटाक्याचा लुक येईल. तर इथे मी घेतलाय पहिले पाऊस. तर इथे अशा प्रकारे मी सर्व चॉकलेटना हे सगळे वेगवेगळे स्टिकर लावून घेते. तर इथे आपण अशा प्रकारे चक्रीला स्टिकर लावून घेऊया. चक्रीचा लुक येईल, फटाक्याची चक्री. अशा प्रकारे रॅप करून घ्यायचं. एकदम फटाक्याचा लुक येतो त्याला. आता आपण रॉकेटला स्टिकर लावून घेऊया रॉकेटचा. तर इथे आपण सुतली बॉम्बला स्टिकर लावून घेऊयात असंच. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपले फटाके चॉकलेट रेडी आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम फटाक्यांचा लुक आलाय त्याला. चक्री, पाऊस, सुतली बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट. तर चला आपण आता बॉक्स पॅकिंग करूयात. बॉक्समध्ये टाकणार आहे पेपर शीट,
त्याच्यात टाकू आपण चक्री, सुकली बॉम्ब, रॉकेट, पाऊस, अशा प्रकारे आपण सगळे बॉक्स रेडी करूयात. पाहू शकता किती युनिक आणि छान दिसतंय. अशा प्रकारे मी सगळे बॉक्स पॅकिंग करून घेते. पेपर शीट टाकायचं याच्यामध्ये. आपण फटाक्याचे चॉकलेट टाकूया. तर अशा प्रकारे आपले दिवाळी फटाके चॉकलेट रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती युनिक आणि खूप छान दिसतात आहे. एकदम ओरिजिनल फटाक्यांसारखेच दिसतात आहे. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. तर आजची फटाके चॉकलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि हे जर तुम्ही बॉक्स मार्केटमध्ये घ्यायला जाणार तर तुम्हाला पर बॉक्स 250 ते 300 रुपये पडेल. तर आपण घरच्या घरात हे असं स्वस्त आणि मस्त रेसिपी तुम्ही बनवू शकता. आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत ॲज अ स्वीट म्हणून पण तुम्ही दिवाळी गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर तुम्ही हे फटाके चॉकलेट जर कोणाला गिफ्ट देता दिवाळीमध्ये तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्सना तर खरंच ते खूप खुश होणार. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भागेश आणि आरती व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका.